ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव कृष्ण भगवान गुरुदेव दत्त 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 रंगबली रघुनाथ महाराज सर्वाईश्वर भगवान वडमोचन हनुमान महामृत्युंजय भगवान हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे बृहत्सां तथा साम्यां गायत्री छन्दसामहं मासानां मार्गशीर्षोऽहं ऋतूनां कुसुमाकरः वेदराशीची या सामा आत बृहत्सां जे प्रियोत्तमां ते मी सांगे रमा प्राणेश्वरो गायत्री छंद जे म्हणजे जे सकळा छंदा माझी माझे स्वरूप हे जाणिजे निभ्रांत तुवा मासांतो मार्गशिरो तो मी मने शारंग धरू ऋतु माझी कुसुमा करो वसंत तो मी बोल हरी बोल हरि 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 बोल केशव माधव बिंद बोल हरि बोल हरि 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 बोल केशव माधव गोविंद बोल हरि बोल हरि बोल हरि शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वैश्वराच्या कृपेने श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींनी अतिशय पवित्र महिना म्हणजे श्रावण महिना त्यातील नागपंचमी सुमुहूर्तावर अनुष्ठानाची आणि परिक्रमा सुरू केली आणि त्यानिमित्तानं सर्व क्षेत्रातून लहान थोर गरीब श्रीमंत सगळ्यांसाठी परमार्थ खुला करून दिला. नामश्रेष्ठ सर्वा ठाई ऐसे वेद देती वही अशी परंपरा काढली की सर्वांना या नामस्मरणाच्या यज्ञामध्ये भाग घेता येईल. आणि म्हणून यज्ञामाजी जपयज्ञोस्मी स्थावरलाम हिमालया, जपयज्ञासारखं श्रेष्ठ यज्ञ नाही असं भगवंतांनी श्रीमद् भगवद्गीतेमध्ये सांगितले 10व्या अध्यायात.
आणि हा यज्ञ सर्वांना करता येण्यासारखा आहे. म्हणून तपश्चर्याचा काळ संपल्यानंतर, साधन काळ संपल्यानंतर सद्गुरू जनार्दन स्वामींनी ही स्वतः अनुष्ठानाबद्दल केलं. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, किमान 16 वर्ष. आणि मग त्या नामामृताचा अनुभव घेतला. स्तोत्री आणि ब्रह्मनिष्ठ त्यालाच म्हणतात की ज्या तत्वाचा ज्यांनी अनुभव घेतला. नाम हे नाम पण आहे, तत्व पण आहे, साधन पण आहे. एक तत्व नाम दडधरी म्हणा. अशा प्रकारचं ते साध्य करून घेतलं. ते यानं खरं ईश्वरी साक्षात होतो का, ईश्वर दिसतो का, अशा प्रकारचं आणि साध्य करून घेतल्यानंतर त्याला ब्रह्मनिष्ठ म्हणतात. आणि म्हणून हे साधन आपल्यासारख्या सर्वसामान्य पामराकडून करून घेण्यासाठी आत्यंतिक जनकल्याणाची तळमळ असल्यामुळं त्यांनी मांडलं. आणि त्या प्रक्रियेला किंवा त्या उपासनेला आपण सर्व मंडळी आणि आतापर्यंत बाबाजीच्या महानिर्वाणापासून आतापर्यंत चांगल्या प्रकारचं सहकार्य करून कोणतंही सत्कार्य करायचं त्याला आर्थिक नियोजन पाहिजे, आर्थिक मदत पाहिजे, त्यासाठी स्थान पाहिजे, स्थान पण पवित्र पाहिजे. आणि म्हणून सद्गुरू जनार्दन स्वामींनी जे काही स्थानं केली आहेत त्यावेळी त्यापेक्षा विशेष महत्त्वाचं म्हणजे जे काही तीर्थक्षेत्रावर स्थान केले आणि त्या ठिकाणी जी अनुष्ठानाची प्रक्रिया सुरू केली ती फार महत्त्वाची आहे. 6व्या अध्यायामध्ये भगवंतानी आणि कुठं अनुष्ठान करावं तर एखादं पवित्र नदी, गंगा, सिंधू, सरस्वती, गोदावरी, गंडकी, कावेरी, तुंगभद्रा, मंदाकिनी अशी नदीचा पवित्र असा तीर असावा. किंवा वेगवेगळ्या प्रकारची वनं सांगितलं आहे. तपोवन, खांडवन, आनंदवन आणि वेगवेगळ्या प्रकारची वनाचं वर्णन पुराणामध्ये आहे. अशा वनामध्ये त्यापैकी तपोवन आहे. पवित्र असं गोदावरीचा काठ आहे. शिवाय आणखीन त्या ठिकाणी एक पवित्र महान शिवालय असेल तर आणखीनच उत्तम. त्याहीपेक्षा उत्तम जर त्या ठिकाणी एखाद्या महापुरुषांचं वास्तव्य झालं असेल त्यातल्या त्यात ते आणखीन उत्तम. आणि ज्या ठिकाणी अशा महापुरुषांचं महानिर्वाण झालं असेल, त्यांची प्राणज्योत त्या ठिकाणी विसावली असेल, त्या स्थानाला सुद्धा फार महत्त्व आहे. काल संतोषगिरी महाराज बोलता बोलून गेले की बाबाजींचं महानिर्वाण या ठिकाणी झालं. इथं साधी कुटिया होती. 12च्या नंतर बाबाजींनी दक्षिण उत्तर आपलं आसन लावलं, नाही तर बाबाजी पूर्व पश्चिम झोपायचे. दक्षिण उत्तर आसन लावल्यानंतर ब्रह्ममुहूर्त त्यांनी आपलं पंचमहाभौतिक शरीराचा निरोप घेतला आणि मग त्यांना इथून बाहेर काढलं. नाशिक शहरामध्ये मिरवणूक काढण्यात आली. नंतर त्यांच्या संमतीप्रमाणे श्री क्षेत्र कोपरगावला, म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा जुनी गंगा आहे. आता मागं महापूर झाला तर आपल्या बाबाजीच्या समाधी मंदिराच्या 2 पायऱ्या उडाल्या होत्या. एवढं ती गंगेचं पात्र होतं. पूर्वी पात्र बदलत चालतं. जसं ब्रह्मपुत्राचं पात्र पाऊस आला जास्त, काही पूर आला की बदलत चालतं, तशा प्रकारचं पात्र बदलत गेल्यानंतर गोदावरीच्या पवित्र मध्यपात्रातच बाबाजींनी पंचमहाभौतिक शरीर ठेवलं आणि या ठिकाणी मात्र प्राणज्योत ठेवली. अनुभव असा आहे की जाताना त्यावेळेस परिस्थिती साधारण होती. आश्रमाची एक साधी समय लावून ठेवली. तिच्यामध्ये जास्तीत जास्त 50-1 ग्रॅम तेल असेल, लावून ठेवली. हे बाबाजीची सद्बुद्धी दिलेली की ती ज्योत आता 3 दिवसानंतर बाबाजींचं महानिर्वाण झालं तर तो दिवस बाहेर काढल्यापासून 2ऱ्या दिवशी कोपरगावला समाधी झाली. 3ऱ्या दिवशी धुलरोटीचा कार्यक्रम असतो आमच्या. तुमच्यामध्ये जशी ती असती किंवा ती राख असते ती समुद्रात विसर्जन करतात, नदीत विसर्जन करतात, तसं आमच्यामध्ये धुलरोटी नावाचा एक संन्यासाचा विधी आहे. आणि नैवेद्य दाखवायचा त्या आत्म्याला. असं म्हणतात की संन्यासाचा आत्मा 3 दिवस त्या भूमीतच असतो. तुमच्या लोकांचा 13 दिवस असतो या भूमीत प्राण गेला.
भटकत असतो, कोण माझ्या मोतीला आलं, कोण भेटायला आलं. कारण अटॅचमेंट संसाराची असल्यामुळं. आणि मग तो आत्मा त्याचं पितृश्राद्ध झालं मग तो ज्या गतीला जायचं असेल त्या गतीला जातो. तसं संन्यासाचा आत्मा 3 दिवस राहतो. 3 दिवसापर्यंत त्या समयामध्ये विद्यार्थी होते, जुने विद्यार्थी. शिवप्रसाद नाही आला, झोपला. 3 दिवस विद्यार्थ्याला काय माहिती आहे तेल टाकायचं काय. सगळे विभ्रांत झाले. बाबाजींचं महानिर्वाण झालं, संतोषगिरी आम्ही सर्व तिकडे गेलो. 3 दिवस त्या समयमध्ये तेल टाकलं नाही कोणी. आता 50 ग्रॅम तेल 3 दिवस जाईल का? हे 8 दिवसाला दिवा भरावा लागतो 1 लिटरचा. 3 दिवस कसं? याचा अर्थ ती प्राणज्योत त्या ठिकाणी असते. तुम्ही पण आता सिरीजमध्ये पाहता की त्याचा रावणाच्या शरीरातून निघालेली प्राणज्योत श्रीराममध्ये विलीन झाली. काल शिशुपाल मारला देवाने तर त्याची प्राणज्योत देवामध्ये विलीन झाली. पंचमहाभौतिक शरीर इथंच राहतं, ज्योत मात्र कायम राहते. भगवान श्रीकृष्णाने गुरुपुत्रांना सांगितलं की तो गुरुपुत्र मला द्या. यमानं सांगितलं मी पंचमहाभौतिक शरीर नाही देऊ शकत, मी ज्योतरूपानं तुम्हाला तो पुत्र देऊ शकतो. पंचमहाभौतिक शरीर करायचा अधिकार मला नाही, तो ब्रह्मदेवाला आहे. ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेनं ती ज्योत घेतली. श्रीकृष्णानं ब्रह्मदेवाला प्रार्थना केली, ब्रह्मदेवाने त्याचं पंचमहाभौतिक शरीर केलं. मग मर्ते नियम गुरुसूतम यमलोकनीतम त्वाजाने चरणात परमाश्रदग्धम जिगेंदकांतम गौपी समशावणीशा. अशा प्रकारची पंचमहाभौतिक शरीर जरी बाबाजींचं श्रीक्षेत्र कोपरगावला असेल, सगळे ट्रस्ट मंडळीच्या माध्यमातून म्हणा, कोणाच्या सगळ्या भक्तमंडळाच्या माध्यमातून बाबाजींच्या आणि म्हणण्याप्रमाणे म्हणा तरी, परंतु या ठिकाणी प्राणज्योत आहे. आपल्या महाराष्ट्रीयन संतांमध्ये परमपूज्य संत श्रेष्ठ गजानन महाराजांचं महानिर्वाण एका ठिकाणी झालं. पंचमहाभौतिक शरीर तिथंच ठेवण्यात आलं. साईबाबांचं जसं महानिर्वाण झालं तर पंचमहाभौतिक शरीर त्या वाड्यात ठेवण्यात आलं, बुटेंच्या वाड्यामध्ये. सर्वात ते कृष्ण मंदिर बांधणार होतं त्या ठिकाणी. आणि स्वामी समर्थ महाराजांचं महानिर्वाण वडाखाली झालं तर त्यांना बी पण असं ज्या ठिकाणी प्राणज्योत गेली त्याला त्या स्थानाला तेवढंच महत्त्व असतं. म्हणून सद्गुरू जनार्दन स्वामींच्या या पवित्र अशी भूमी आहे, महापुरुषांची पदस्पर्श झालेली भूमी आहे. दुसरा महत्त्वाचा आणखीन महत्त्वाचा भाग म्हणजे श्रीक्षेत्र कुंभमेळ्याचे 2-2.5 हजार वर्षाची परंपरा कुंभमेळ्याला आहे. दशनाम संन्यासी परंपरेला आहे. त्यापैकी एक श्रीक्षेत्र नाशिकला जो कुंभ भरतो ते याच परिसरात भरतो. याला कुंभक्षेत्र म्हटलं जातं कुंभमेळ्याच्या वेळेस. आणि आता मागचा कुंभ झाला तर सगळ्यांची पते जनार्दन स्वामी मठ के पास, जनार्दन स्वामी आश्रम के पास. हमारा टेंट कहाँ है? जनार्दन स्वामी के आश्रम के पूर्व बाजू में जो टेंट लगा है वो हमारा है. जनार्दन स्वामी मठ के पीछे भाग में जो है उसमें हमारा टेंट है. सगळीकडे जनार्दन स्वामी. अशा प्रकारचं स्थान पवित्र त्याला फार महत्त्व आहे. आणि म्हणून स्थान पवित्र का मानले जातं की अशा लोकांचा पदस्पर्श झालेला असतो, त्या ठिकाणी नित्य धर्मकर्म चालले असतात, म्हणून ती भूमी शुद्ध होऊन जाते. आणि भूमिशुद्धीसाठी जसं घर स्वच्छ करायसाठी आपण झाडून काढतो आणि त्याला हे करतो, शेणकाला लावतो म्हणजे सारतो, म्हणजे सारल्यानं भूमी पवित्र होते. स्नान केल्यानंतर आणि पंचगव्यानं केल्यानंतर किंवा गाईच्या शेणानं मातीनं स्नान केल्यानंतर शरीर पवित्र होतं. भगवंताचं नामस्मरण उपासना स्तुती स्तोत्र गायल्यानंतर आंतरशरीर पवित्र होतं. आता आपलं आंतरशरीर अपवित्र झालं की मग आपण डॉक्टरनं सांगितलेल्या गोळ्या घेतो, मग पोट साफ होतं आणि मग बरं वाटतं. काही झालं रोग झाला तर म्हणजे मधलं सुद्धा शरीराचा भागच आहे. पण अध्यात्मामध्ये आंतरशरीरामध्ये मल आहे, काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह हे शत्रू आहे. त्यांना स्वच्छ करण्यासाठी भगवंताचं नाम आहे, स्तुती स्तोत्र आहे आणि महत्त्वाचं म्हणजे गायत्री मंत्र आहे. आणि म्हणून
गायत्री मंत्राला फार महत्त्व आहे. शरीर शुद्धीसाठी गायत्री मंत्र सांगितला आहे, भूमिशुद्धीसाठी सारणं सांगितलं आहे, शरीर शुद्धीसाठी मग तुम्ही साबी लावा, पण माती लावा, शेण लावा, तो शरीर शुद्धीसाठी भाग आहे. मनशुद्धीसाठी देवाचं नामस्मरण स्तुती स्तोत्र सांगितलं आहे. पण संपूर्ण आता ही शुद्ध झाली भूमी, कुंभमेळ्याचं स्थान आहे. शिवाय आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे साधू संत येतात. यज्ञयाग हे सदैव चालले, अन्नदान दिना. ज्या भूमीवर अन्नदान होतं, कोटी अंश अन्नदान झालं की ती भूमी पवित्र होते. आता इथं कोटी काय महाराज, आपल्याला 41 वर्ष झाले या भूमी निमित्त लग्नाचं का होईना पण खातात नाही लोक, पत्रवाळी उठले जाते. आणि म्हणून अशा प्रकारची पवित्र अशी पावनभूमी आहे. सद्गुरू जनार्दन स्वामी ऋषी आहे, मुनी आहे, सर्व तत्त्व जाणणारे आहेत आणि आपल्या दृष्टीने ते सर्वज्ञ आहेत. म्हणून या भूमीमध्ये जपतप अनुष्ठान करणं तसं महत्त्वाचं भाग आहे. म्हणून यावेळेस तो शक्य झालं नाही, नाहीतर वर्षातून 2 अनुष्ठानं, पूर्वी 3 व्हायचे. मग आता पुण्यतिथीच्या निमित्तानं ते अनुष्ठान कोपरगावला होतं, पण 3ही अनुष्ठाने एक ठिकाणी व्हायचे. आणि बाबाजीसारख्या महान पुरुषांनी सुद्धा ही भूमिका निवडली. भगवान श्रीरामाचं पदस्पर्श झालेलं आहे. आणि अशा या पवित्र पावन भूमीमध्ये अनुष्ठानाची परंपरा खंडित होऊ नये म्हणून एक विद्यार्थी होईना अनुष्ठानाला बसून देशावर आणि संकट आहे, सर्वावरच भीतीचं वातावरण आहे. रोगाचा असं आहे की सगळ्याच्या मनात संशय घालून दिला, याला असेल का नो, त्याला असेल का. घर सख्या भाऊ असलं तरी म्हणतो. पाहुणे रावळे सगळं बंद झालं, खर्चाचे वाटा बंद झाले, पण उत्पन्नाचे पण बंद झाले. पाहुणे रावळे येत नाही, आला तरी संशयानं कधी जाईल का नो. असं झालं, संशय महाथोर. आणि अशा प्रकारचं वातावरण असल्यामुळं आणि अनुष्ठान हे आपण आश्रमातच एका विद्यार्थी माध्यम परंपरा खंडित होऊ नये, तसं आमचं दररोजच अनुष्ठान. बाबाजी म्हणायचे, अरे 1000 वर्षाचं काय, वर्षाचं काय, 8 दिवसाचं काय, कोणी 21 दिवसाचं काय. तर संतोषी महाराज पूर्वी 21 दिवसाचं अनुष्ठान करायचे. याला प्रत्येक ठिकाणी ज्यांना जे ते त्याच्या तीर्थक्षेत्राचं ठिकाण असो, नर्मदा किनारी असो किंवा आश्रमात असो, 1 तासच तरी अनुष्ठानाचे. तुमचं सर्वांचं 3 तासाचं अनुष्ठान आम्ही बळजबरी होय ना करूनच घेऊन राहिलो. खा गोळ्या, बसा, हिंडा इकडं तिकडं, हे लावा ते लावा, असं शिका. हे जनार्दन स्वामी आता आपल्याला काही ते नांगरी अटता येईना. शिवराम महाराज आता खेड्यातलं जरी शिक्षण झालं म्हणून बाबा तुला शिकवलं नाही का ते मास्तरनं नांगरी अटायचं. आता शाळेमध्ये काय नांगरी अटच शिकते. आता ते असं येठ ते नांगर. बाबाजी म्हणले, बाबा अरे राहो, मी तुम्हाला काय शिकवतो की याला कदाचित तुम्हाला नाही नोकरी लागली, पण आपल्या शान नोकरीचा धंदा या काळ्याची सेवा करायचं. तिच्या आता पूर्वी ट्रॅक्टर वगैरे नव्हते एवढे बाबाजींच्या वेळेस. आणि मग तुम्ही हे शिका, हे सुद्धा शिक्षण आहे. आणि आज काय, आज सरकार काय म्हणतं, कौशल्य विकास, त्याला सुधारित शब्द आहे. बरोबर आहे की नाही लक्ष्मण महाराज. कौशल्य विकास शिका बाबा. हो, मग तुम्हाला लाज वाटायला नाही पाहिजे आपल्या शेती धंद्याची. समजा नाही नोकरी लागली, मग काय करणार, मग शेतीशिवाय दुसरा पर्याय आहे का. म्हणून हे कौशल्य विकास या. आता स्वच्छ राहा बाबा, गाडगे बाबा अभियान 60 वर्षानंतर का होईना पण सरकार नावं देऊन राहिलं. संताचंच हे शिकवण आहे. म्हणून द्या हो, ही शिकवण आहे. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. ही मंडळी सगळी तुम्ही प्रक्षेपण करून शिकूनच राहिले ना. 4 दिवस टेलिव्हिजनच चालू आहे. ते आमच्या मराठी भाषेत बाबाजी म्हणायचे, न्हायचं पोरग शिकत आणि गिरायचं डोकं कापत. शिकतं न्हायचं पोरग, पण डोकं कोणाचं कापत की हजारो फोन, आवाज नाही, चांगलं दिसत नाही. आता ही शिकण्याची ते ही कौशल्य विकासाची. पुढं ITIची की सगळी. ITI नाही,
ITS कुठं आहे ते इथं सर्व शिक्षण आहे. म्हणजे जनार्दन स्वामीची संस्था म्हणजे शाळाच आहे, विद्यापीठच आहे. म्हणून काढून वसती ग्रह गुरुकुल ते विनामूल्य सेवा. काढून वसती ग्रह गुरुकुल ते विनामूल्य सेवा. भस्मांकित तनु कंदनाची, भस्मांकित तनु कंदनाची कपनी मिळविडवा. जनार्दन कपनी मिळविडवा. आरती निष्ठा संतगिरी महाराज दोरी धरायचं सगळ्यात अवघड काम. जनार्दन स्वामीला दोरीत लागायचं नीट. आता ते अंतरे साहेब म्हणून मोठे ऑफिसर आहे, M.Com झाले, क्लास 2 आहे, क्लास 1 म्हणलं तरी चालेल, जनरल मॅनेजर. त्यानं साहेब धारा दोरी. आता इकडं तिकडं होती थोडी दोरी धरताना, अंतऱ्या कोण तुला इंजिनियर केलं, तुला दोरी धरता येईल. आता तिकडं दोरी धारा शिकेल का हे असं. त्यांच्या बोलण्यामध्ये एक माधुर्य होतं. महाराज विशेष तुम्ही शिका अशी तळमळ शिक्षकामध्ये पाहिजे. आता शिक्षकामध्ये तळमळ नाही तर मुलं कुठं तळमळीने शिकते. शिक्षका तळमळणे की तुम्ही शिका बाबा, हे करा. पा मुलांना परीक्षा जवळ आली का आमचे गुरुजी शाळेत बोलून घ्यायचे फुकट. दिवसभर तर शिकवा, रात्री पण शिकवायची की मुलं पास झाले पाहिजे. आणि आता जास्तीत जास्त मुलं नापास झाले पाहिजे असं येतोय, कारण ट्युशन चालले पाहिजे. गुरुजीवर टीका नाही आहे, वस्तुस्थिती आहे. मला हे का सांगायचं हे की सद्गुरू जनार्दन स्वामीच्या अंतकरणात असा कौशल्य भाव होता की यांना शिकावं, ही तळमळ होती. आणि म्हणून देवा तळमळ माझी मिठवा मला दत्तगुरु भेटवा. तळमळ माझी मिठवा मला दत्तगुरु भेटवा. म्हणून जनार्दन स्वामींनी महाराज अशी अंतकरणात तळमळ होती की आता हे माझे लेकरं आहेत सर्व, अवघे रूपे तुझी देवा मनोभावे करू. जन सगळ्याला नमस्कार करायचे भावाचे. आम्ही करतो मधल्या मनात सर्वांना. यत्र यत्र स्थितो देवा सर्वव्यापी महेश्वरा. तो ईश्वर या सर्वामध्ये नटलेला आहे. स्वभाव वेगळा आहे. झाडाचं जसं रंग वेगळा आहे, चव वेगळी आहे, तशा प्रकारचे पण झाडाला पाणी हे ते सर्व एकच आहे. म्हणून अवघे रूपे तुझी देवा करू भावे करू जनसेवा. आणि हा भाग आणि याच लोकांना आपल्याला नित्यनिमितीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वैदिक मंत्र आहेत. आणि आपल्याला तर अधिकार नाही हा मंत्र म्हणायचा. न होता गायत्री संबंध रिघू न शके वेद, म्हणून वेदवंद्य गायत्री. म्हणून हा श्लोक जनार्दन स्वामींनी किंवा ही ओवी जनार्दन स्वामींनी एकनाथी भागवतामध्ये वाचल्यावर आपण तर गायत्री मंत्राचं काही एक पाहिलेलं नाही, पण आपल्याला अधिकार पण नाही. मग त्या गायत्री मंत्रासाठी एक गायत्री पुराण एका मावशीने त्यांना दिलं आणि अंदरसोल्ला साधन काळामध्ये ते त्यांनी वाचलं. आणि त्यातील जो गायत्री मंत्र आहे चतुर्वर्गस्य साधनम, हे ज्यावेळेस त्यांनी वाचलं त्यावेळेस त्यांच्या मनातली शंका दूर झाली. आणि मग सगळ्याला हे साधन आहे. मग त्याच्यामध्ये विभगणी केलेली आहे. 4 वर्ण आहेत, ब्राह्मण क्षत्रिय शूद्र आणि वैश्य. आणि दुसरा एक वर्ण आहे त्याला अतिशूद्र म्हणतात. असे 5 प्रकारचे वर्णाला 5 चौक 20, 4 5 गायत्री एकाला दिल्या आणि 4 गायत्री अतिशूद्राला दिल्या. हे रहस्य जनार्दन स्वामींनी वाचलं. म्हणून नित्यनिमितीमध्ये श्री गायत्री मंत्राचं महत्त्व सांगताना श्रीमद भगवद्गीतेचा विभूती योग समजून सांगताना भगवंताने 39व्या श्लोकामध्ये किंवा बृहत्साम तथा साम्याम छाय
गायत्री छंदमासम 35व्या श्लोकामध्ये याचं वर्णन केलं आहे की सर्व वेद राशीमध्ये गायत्री मंत्र मी आहे, सकळ मंत्राचा राजा आहे. सकळ मंत्राचा राजा आणि गायत्री मंत्र माझा. आणि तो वाट्या आल्यासे द्विजा, तो द्विजाच्या वाट्याला, द्विज म्हणजे ब्राह्मण, ज्याच्यात 2 वेळेस जन्म होतो. सद्गुरू जनार्दन स्वामींनी सुद्धा सांगितले की आपलाही 2 वेळेस जन्म होतो. आईवडिलाच्या संसर्गातून एखादा मुलगा मुलगी आणि जन्माला येते, तो एक आपला जन्म आहे. आणि ज्या वेळेस आपल्याला सद्गुरूंनी मंत्र अनुग्रह दिला तो आपला पुनर्जन्म आहे, दुसरा जन्म येतो. भागवतातलं प्रमाणे अधमद्वारे उपजवी माता पिता. अधमद्वारातून आपले आई वडील आपल्याला उत्पन्न करतात. अधमद्वारे उपजवी माता पिता. अधमद्वारे न आचळ देता तो सद्गुरू शिष्याचा सख्खा पिता. तो सख्खा पिता आहे, तो आपल्याला ज्ञान देतो. ते अधमद्वाराकडे परत जाऊ देत नाही. पुनरपि जन्मम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शैरम य संसारे खलदुस्तार. हा पुनरुपी जन्माला येणं, पुनरुपी मरणं, वेगवेगळ्या प्रकारच्या योनीमध्ये भटकणं हा संसार आहे. जन्ममृत्यू संसार. काल तुम्हाला सांगितलं का, मृत्यू संसार सागरात 12वा अध्याय. आणि ही येरझार संपवाई, ही वारी संपवाई. वारी चुकू न दे हरी. ही वारी चुकू दे बाबा. 2 अर्थ होतात. भक्त प्रार्थना करतात की परमेश्वरा वारी चुकू न दे हरी. पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी, वारी चुकून दे हरी, वारी चुकून दे हरी. पंढरीचा वारकरी, वारकरी, पंढरीचा वारकरी. बाबा 80-85 वर्षाची परंपरेनं करतायत. फॉरेनचे लोक येतात, पाहतात काय हो उडे दे हो हेरे, हे फॉरेनचे लोक आलेत आणि सांगितलं की हे काय आहे, तर म्हणजे वारीला चालले. हे काय करतात म्हणजे भजन करतात. व्हॉट इज दिस. आता दुभाषिक असतात आमच्यासारखे अर्धवट. हे काय, हे तुळशीच प्लॅन्ट, तुळशीचं प्लॅन्ट. हो हो व्हेरी ब्युटिफुल. व्हॉट इज दिस. ही हू इज लेडीज. ही वारीला चालले. व्हॉट इज युअर एज. 82 years. 82 years. ओ माय गॉड. 82. अँड ही डान्सिंग, म्हणजे नाचतात, तिने डान्स म्हणतात. ओ हो व्हेरी वंडरफुल. ती म्हातारी म्हणती वंडरफुल नाही पंढरपूर. वंडरफुल नाही, आम्ही पंढरपूरला चाललो. तिला काय माहिती वंडरफुल म्हणजे काय. विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई. वारी चुकू न दे हरी. ही जन्ममरणाची वारी चुकण्यासाठी उपासना मार्गामध्ये सद्गुरू जनार्दन स्वामींनी शरीरशुद्धीसाठी हा गायत्री मंत्र नित्यनिमित्त आणला आहे. हे अनुष्टुप छंद आहे. 8-8 शब्द एका ठिकाणी तोडावे, थोडं स्वल्पविराम घ्यावा. आणि अशा प्रकारचे गायत्रीचे 24 मंत्र आहेत. 24 शरीरामध्ये देवता आहेत, त्यांचं स्मरण केल्यानंतर शरीर शुद्ध होतं. आणि त्या देवतेचं वर्णन आपण पुष्कळ वेळेस श्रीमद भगवद्गीतेचं माध्यमातून गायत्री मंत्राचं महत्त्व समजून सांगताना सांगितले आहे. त्याच्यात मग 24 गायत्री आहेत, 24 त्याचे बीज आहेत, 24चं मर्मस्थानं आहेत, न्यास आहेत. आणि सर्वांचं मतितार्थ एकच आहे. गायत्री मंत्र काय आहे. ओम भूर्भुवः स्वहा. ओम भूर्भुवः स्वहा. तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वहा. तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्.
मंत्रचा असा आहे की हे भगवान सूर्यनारायणा, महर्षी विश्वामित्र ऋषींनी 60,000 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर असं ध्यान लावून बसलं असल्यानंतर सूर्यनारायण उदित झाला. लालबुंद सूर्यनारायण उदित झाल्यानंतर तो प्रकाश त्यांनी पाहिला आणि मग त्यांच्या अंतःकरणात असं स्मरण झालं, ज्याला स्मृती म्हणतात. श्रुती म्हणजे वेद, स्मृती म्हणजे असं स्मृतीतून जागृत होतं. एखाद्या महापुरुषांनी ध्यानधारणा केल्यानंतर जे स्मृतीतून त्यांना बाहेर आलं, सद्गुरू जनार्दन स्वामींनी ध्यानधारणा केल्यानंतर त्यांच्या स्मृतीपटलावर गायत्री मंत्र आला आणि हा गायत्री मंत्राची फोड त्यांनी आपल्या नित्यनिमितीमध्ये केली आहे. तशाच प्रकारचं स्फुरण महर्षी विश्वामित्र ऋषीनं झालं आणि मग त्यांनी लिहिलं की ओम भूर्भुवस्वहा, हे सूर्यनारायणा तू तिन्ही लोकांना प्रकाश देणार आहे. सूर्यनारायण उदित झाला तर किती वेळेस प्रकाश जातो, अंधारातून प्रकाशाकडे येतो आपण. क्षणात प्रकाश पडला की सगळा अंधार दूर होतो. हे सूर्यनारायणा, तुम्ही तिन्ही देवांना आणि प्रकाशित करणारे आहात, तुम्ही तेजसंपन्न आहात. अशाच प्रकारची माझी जी बुद्धी आहे, धियो यो न प्रचोदयात, अशा प्रकारची माझ्या बुद्धीला तेज द्या. ती चांगल्या कार्यामध्ये आणि प्रवाहित झाली पाहिजे. हेच माऊलींनी सांगितलं आहे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढ. बुद्धी तर स्थिर राहिलीच पाहिजे, ती तेजस्वी तर राहिलीच पाहिजे, पण ती सत्कार्यासाठी प्रवृत्त झाली पाहिजे. तत्सत वितुर्वर्णम भर्गो देवस्य धीमहि, धी म्हणजे बुद्धी, आणि ती अशा कार्यासाठी प्रवृत्त झाली पाहिजे. काही वेगवेगळ्या कार्यासाठी प्रवृत्त करतात महाराज. आमचे मग लोकंसुद्धा जारण मारण उच्चाटन वगैरे वगैरे शांकिनी डांकिनी वगैरे वगैरेच्या साधना करतात. ते योग्य नाही. त्यासाठी सुद्धा शरीरशुद्धीची आवश्यकता नाही. तिथं तर घाण जास्त राहावं लागतं. तेव्हा कुठे ते आसुरी मंत्र चालतात. आपल्याला तर दैवी मंत्राचा आश्रय घ्यायचा आहे. म्हणून जनार्दन स्वामींनी हा गायत्री मंत्र काढला. महाराज हा फार पवित्र आहे. यानं बुद्धी पवित्र होते. बुद्धी म्हणजे तेज येते. सगळ्याचं म्हणायचा अधिकार नाही. आणि मग उष्णता निर्माण होते या शरीरात. सूर्यनारायण किती उष्ण आहे महाराज. काही काही ठिकाणी तर आपल्या भूखंडामध्ये भारतामध्ये जाऊ द्या, पण जगामध्ये काही काही ठिकाणी सूर्यनारायण एवढा प्रखर आहे महाराज की तिथं काही वनस्पतीच उगू शकत नाही. आणि काही ठिकाणं असं आहे 6-6 महिने सूर्यनारायणच दिसत नाही. संपूर्ण बर्फच बर्फ. असे आपल्या पृथ्वीवर असं नाही. काही ठिकाणी खूप उष्णतामान, तर काही ठिकाणी कायमस्वरूपी बर्फ, काही ठिकाणी तर 8-8, 10-10 महिने सूर्यदर्शन नाही. असे काही भूप्रदेश आहे. आणि मग त्या सूर्यनारायणाचा प्रकाश जास्त आहे, तिथं वनस्पती येत नाही. त्याचा खूपच प्रकाश कमी आहे, तर तिथं पण कुठं काय येतं. म्हणून आपल्या भारताची भूमी फार चांगली आहे. कोणत्या कटिबंधात आहे? भारतीय भूमी समशीतोष्ण कटिबंध आहे. सगळं सम आहे. थंडी कमी आहे, दुसऱ्या देशासारखी नाही. जास्त उष्णता पण नाही. समशीतोष्ण कटिबंध आहे. म्हणून द्या भारत भूमी जन्माला. हे भारत देश हमारा, हे भारत देश हमारा, हे भारत देश हमारा. अशा भूमीत आपण जन्माला, समशीतोष्ण कटिबंधामध्ये. आणि म्हणून सूर्यनारायणाची प्रार्थना आहे. आपल्याला कुठं गायत तुम्हाला जर याच्यातलं खूपच बारीकला बारीक विषय पाहिजे असेल, प्रत्येक मंत्राचं किंवा प्रत्येक अक्षराचं काय महत्त्व आहे, गायत्री विज्ञान नावाचं पुस्तक आहे, ग्रंथ आहे, वाचा तुम्ही. खूपच अभ्यास करत असेल तर. आणि म्हणून यानं काय होतं की भूत पिशाच, गोंदवलेकर महाराजाकडं एक पिशाच, माणसाला पिशाच असतं आणि पिशाची न्या भूताटकी पण असते. शांकिनी डांकिनी वगैरे वगैरे तुम्ही नवनाथ वाचा. चंडा मुंडा कुंडाऊन वगैरे वगैरे भरपूर नावं आणि त्याच्यामध्ये भूताळणीचे आहेत. म्हणजे त्या ती योनी असली पाहिजे. पुराणामध्ये त्याचं वर्णन आहे. आणि म्हणून ही योनी काय आहे, ती अपघाती मरण आलेले लोकांना, स्त्री असो पुरुष असो, आणि
पांडवांनी विचार केला की आपण 18 क्षौणी सेना मारली. धर्मराजाला खेद निर्माण झाला की अरे काही ना आपल्या निमित्तानं हा योग आला. हे पिशाच्य योनी आहे. गोंदलेकर महाराजाकडे ती भगिनी आली. तो ज्याला पिशाचं लागलं त्याला घेऊन आले आणि त्याला सांगितलं होम भर्गुस्वाहा तत्सत्वितुरणम भर्गो देवस्य धीमहि. तो फक्त तत्सत्वित भर्गो देवस्य भुर्भुस्वाहाच म्हणायचं. पुढचं म्हणायचं तत्सत्वितुर्वर्णम मोठ्या बळजबरीने म्हणा. धियो ना बुद्धी तशी नाही ना. त्यांची बुद्धी आसुरी बुद्धी. जशी आपल्या लोकांची बुद्धी आसुरी असते तशी स्त्रियांची पण बुद्धी आसुरीच असते. याच ठिकाणी कौशल्या ही माता श्रीरामाची आणि शूर्पणखा कोण होती? माताच होती ना. श्रीष्ण ती कोणती का असं ना स्वभाव वेगळा. स्त्री एकच. म्हणून वर्णन असं आहे की स्त्रिया पिशाचिनी होतात. डांकिनी भीमाशंकरम पाहायचं आहे आपल्याला की त्या ठिकाणी डांकिनी शांकिनी राहायचे त्या भीमा पर्वतावर आणि ते धर्मकर्म करू द्यायचे नाही. आणि म्हणून पहिलं संतोषजी महाराज सांगितलं की 2 ज्योतिर्लिंगाचं महत्त्व सांगा. 2-4 दिवस राहिले त्याच्यामध्ये संपायचं आहे. मंडळी वाटतं कधी संपन असं वाटून राहिलं का? नाही तुम्हाला ना आमचा धंदा आहे. आमचा धंदा काय आहे? व्हॉट इज युअर ऑक्युपेशन? आमचं ते लोकांना सांगणं लोकांना भोंदणं नाही म्हणा रमवून. आणि धर्मराजाने विचार केला की एवढी काही ना पण हे रक्तजंदीच सिंहासन आहे. हेच सम्राट अशोकाला वाटलं की अरे एवढा मोठा संहार केला. त्यावेळेस म्हणतात की 1,000-1,00,000 लोक मारले कलिंगाच्या युद्धामध्ये अशोकांनी आणि ते राज. पण ज्यावेळेस भगवान बुद्धांची गाठ पडली सांगितलं की अरे हे रक्तरंजित सिंहासन आहे. माझ्या राज्यात या आणि माझं राज्य पवित्र करा आणि माझं राजसिंहासनावर बसा. बुद्धांनी सांगितलं अजिबात हे काही राजसिंहासन नाही. रक्तानं ओथंबलेलं आहे. 1,00,000 लोक मारले गेले तेव्हा तो मोठा मृद्धावीड सम्राट झाला. धर्मराजाला सुद्धा खेद निर्माण झाला की अरे काही होईना काय धर्माधर्माचं युद्ध हो सत्यासत्याचं युद्ध हो काय कोणतं पण युद्धच येते. आणि मग याच्या प्रायश्चित्त काय आहे? धौम्य ऋषीला विचारलं. महर्षी व्यासांना विचारलं. मग त्यांनी सांगितलं की भगवान शिवांचं अनुष्ठान करा तुम्ही आणि भगवान शिवाचं नित्य निवास श्री क्षेत्र काशीला आहे. काशीसारख्या ठिकाणी धर्मराजे गेले. पंचपांडव गेले. भगवान शंकराची भेट झाली नाही. मग सांगितलं की भगवान शंकर कैलासात राहतात. मग धर्मराजे कैलासात गेले. तिथं पण भगवान शंकर दर्शन झालं नाही संतोषगिरी महाराज. आता काय करायचं? मग धर्मराजाला पक्क कळलं की आपण पापी आहेत म्हणूनच आपल्याला देवाचं दर्शन होत नाही. आता 4-4, 5-5 महिने झाले लोक म्हणतात बाबा दर्शनसुद्धा नाही. जे भक्त आतुरतेनं वाट पाहतात. आतुले ती धरणी बाबा आतुरल्या त्या नर नारी. आतुरली ती धरणी बाबा आतुरली ती धरणी बाबा आतुरली ती धरणी. आतुरले ते भक्त सर्व आतुरले ते आतुरले ते चराचरी जरी भरला तुम्ही पत्ता कुठल्या गावा. शिवस्वरूप गुरुदेवा भक्ता दर्शन द्यावा दर्शन द्यावा. डम 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 वाजत थकून जा देवा. रात्री काही प्रॅक्टिस केली कुठं हरिभक्त परायण मंडळीमध्ये बाबाजींचं अस्तित्व राहावं. बाबाजींच्या कार्यामध्ये सुद्धा अशी माणसं आहे. प्रत्येक संप्रदायाचं गुणवर्णन करणारे प्रत्येक संप्रदायाचा भाग घेऊन चालणारे हरिभक्तपरायण मंडळीसुद्धा संतोषगिरी महाराजांच्या आवाजाला यायला त्याला आणि खूप प्रसन्न असतात की तुमचंही काही पाहिजे असं वाटू नये लोकांना की संन्यासाला काही येत नाही म्हणून. बरोबर आहे. नाही तर आमच्याकडे पाहिल्यानंतर लोक रागानं पाहतात यांना काय येत असं. हे दम मारोदमच असले पाहिजे सगळेच असं हे राहतं.
माहीत नाही राहत ना. जोपर्यंत तुमच्यामध्ये काय कला आहे तुम्ही दाखवत नाही तोपर्यंत काय माहिती होणार आहे. आणि मग त्याला नमस्कार आहे, माणसाला नमस्कार नाही. नेपोलियनकडं एक सद्ग्रस्त आला आणि ती काही नेपोलियन काही उठला नाही, बोलला नाही, त्याशी काही त्याला नमस्कार काही केला नाही. पण त्याची ज्यावेळेस चर्चा झाली तर नेपोलियन त्याला त्याच्या रस्त्यावरून सोडायला आला. त्या सद्ग्रस्तानं विचारलं की आलं तर आम्ही नमस्कार केला तर तुम्ही मानसुद्धा हलवली नाही, माझं कसल्या प्रकारचा आदर केला म्हणून आता काय करता आदर. येणाऱ्या माणसाची किंमत कपड्यावर होते आणि जाणाऱ्या माणसाची किंमत ज्ञानानं होते. येणारा माणूस कपड्यावरून किंमत करते असं कोणतं. जाताना त्याची ज्ञानावरून किंमत होते की तुमचं ज्ञान पाहिलं, तुमची कौशल्य पाहिलं, तुमचा विकास पाहिला, त्या पुढे तुम्हाला नमस्कार केला. धर्मराजाने विचार केला की ज्यावरती काशी क्षेत्राला ठिकाणी आपलं दर्शन झालं नाही, ज्या ठिकाणी भगवान शंकराचा नित्यनिवास कैलास पर्वतावर दर्शन झालं नाही, मग आता कुठं असावं, कुठं मिळेल ते तळमळ लागली. आणि मग हिमालयात आले, देवाचं दर्शन घ्या. आणि खूप हे झाले, खूप त्रासले. देवा काबर तुम्ही आमच्यापासून आम्हाला काबर दर्शन देईना. तळमळ सुरू झाली का काय करावं. त्यावेळेस एक रेड्याच्या रूपानं, आता ती हिमालयात त्यावेळेस काही नव्हतं, आताच आपण गेलो त्यावेळेस काय होतं, आपण 90-91 लिहिलं असेल. त्यावेळेस तर एवढी दुर्गामतं होते. ठाकरे महाराज पांडवाच्या वेळेस कसं असेल ती जाऊ द्या. आपण ऐकल्याबाई होळकरनं त्या मंदिराचं जीर्णोद्धार मंदिर नव्हतं त्यावेळेस, फक्त चौथऱ्यावर ती काही शिवलिंग नाही, 3 भागात विभागलेले. ते सांगतो तुम्हाला. केदार हिमपृष्ठे डांकिनी भीमाशंकरम, 2 ज्योतिर्लिंगाचं महत्त्व पाहायचं. झोपू नका. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सहज नजर गेली सहदेवाची आणि राजा तो रेडा चालला. रेडा हिमालयात कुठं रेडा, इथं खायला काही नाही, सगळीकडे बर्फ पडले, रेडा कुठं. नाही धर्मराजाने सांगितलं हो नो, तो रेडा नसेल, तो भगवान शिव असेल. आपली परीक्षा पाहण्यासाठी आपल्याला भूतामध्ये सर्वामध्ये तो दिसतो की नाही. धर्मराजा ज्ञानी होते म्हणून त्यांनी असं विकृत रूप धारण केलं असेल. पण वागा कुठं येतो कुठं, सगळेच धावले त्या रेड्यामागं. भीमदादा पण धावले. आता तो रेडा पळायला लागला. भीमराजानं त्याचं शेपूड धरलं, कुठं आवरत त्यात भगवान शिव तो त्याला घेऊन पळायला लागलं. मग त्यानं गदा मारले रेड्याला. तो स्थिरावला, पण ते स्थिरावला असताना त्यानं तोंड कोणाचं काय ते एक विनोद सांगतात की सकाळी सकाळी कुत्रं असं तोंड घालून झोपून राहतं. पहा तुम्ही सकाळी सकाळी कुत्रं तर असं रात्रभर जागतो, सकाळी सकाळी 4 पायामध्ये तोंड घेऊन झोपून जातं कुत्रं. एका सद्ग्रस्ताने त्याला विचारलं कारवा, रात्रभर तू जागतो, तुझ्या मालकाचं रक्षण करतो, मग सकाळी सकाळी कावर तोंड झाकून झोपतो. ते कुत्र्यानं फार मार्मिक उत्तर दिलं. ते फार गोड आहे. दृष्टांत म्हणजे कुत्रा पण बोलतो, सगळे पण माणसं बोलतात असं नाही, सगळे पण प्राणी बोलतात. सांगितलं बाबा रात्रभर आम्ही राखण करतो, मालकाची भाकर खातो म्हणून आम्ही त्याचं राखण करतो. सकाळी सकाळी हे विश्वासघाती लोकांचं तोंड पाहू नये, पापी लोकांचं तोंड पाहू नये म्हणून मी तोंड झाकून झोपू. सकाळी सकाळी चांगल्याचं तोंड पाहावं म्हणून मी त्याच्यात झोपून राहतो. म्हणून त्या रेड्याने असं तोंड एका गुहेमध्ये खुपसून टाकलं. तोंड म्हणजे धर्मराजाला परत वाईट वाटलं. परमेश्वर आमच्याकडं पाहू नये अशी तुझी अवस्था आहे, कारण आम्ही तेवढा हिंसा केली. बरोबर आहे, तुझं पण काही चूक नाही. तू आम्हाला दर्शन देत नाही, कुठं असेल तुझं ते. आणि मग भगवान शंकर प्रगट झाले त्या रेड्याच्या रूपानं. तिथं काही शिवलिंग नाही, ती असा 3 भाग आहे शिवलिंगाला. थोडं रंग वेगळा आहे, काही एक मरून रंगाचं आहे, थोडं लालसर. एक लिंग असं थोडंसं हिरवट रंगाचं आहे आणि एक लिंग साधे. म्हणून सद्गुरू जनार्दन स्वामींनी सुद्धा केदारनाथची ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी 3 दिवस मुक्काम राहिलं.
ते शिवलिंग असं 3 रंगाचं आहे, म्हणजे पार्वती, भगवान शिव आणि गणेश एकाच आहेत असं. आणि सद्गुरू जनार्दन स्वामी ज्यावेळेस गेले त्यावेळेस आता जसं विनोद म्हणा, हा शिवप्रसाद म्हणा, असं सेवाधारी एक मुलगा होता. अजून तो मुलगा जिवंत आहे. आता शेठ आहे मोठा, श्री गंगाधर शेठ झारेकर. हे बद्रीनारायणच्या यात्रेला जनार्दन स्वामी बरोबर होते. बाबाजीचे पाय विकल असल्यामुळं बाबाजी त्यावेळेस ते खेचरावर गेले. असं म्हणतात की त्या ठिकाणी 3 दिवस अनुष्ठान पण केलं. ज्योतिर्लिंग तुम्ही अनुष्ठान करणं, आपण गेलो त्यावेळेस किती गार पाणी. अरे आम्ही स्नान केलं तर म्हणलं आता वातड गेलं, आता लंगटी पिळता येईना. स्नान तर 2 टाईम करत. आम्ही स्नान करून आणि त्या पुजारी विचारलं कांगा येते. तिथं बी महाराष्ट्रीयन धर्मशाळा आहे, शिवराम महाराज कोण बांधले देवजाने बिचाऱ्यांना. अहिल्याबाई होळकरच बांधले असेल, पण नाव महाराष्ट्रीयन धर्मशाळा आहे. बद्रीनारायणला सुद्धा महाराष्ट्रीयन धर्मशाळा आहे. तिथं तो मॅनेजरनं सांगितलं महाराष्ट्राची आहे क्या, तो त्यानं जर स्टोव बी दिला शेकलो त्यावेळेस बरं वाटलं नाही. तर म्हणलं आता वातड काम. संतोषगिरी महाराज मी स्नानला गेला 3 वेळेस ना, मग 2 वेळेस स्नान करा. मुक्काम केला आम्ही, रात्री बी स्नान केलं. तेव्हा विशेष वाटलं नाही, पण सकाळचं स्नानाला रात्री नाही खोलीमध्ये खूप थंडी वाजते. बाहेर काही नाही. आम्ही फिरायला गेलो, यांना आपले नियमाप्रमाणे टोपी ते चष्मा एका ठिकाणी काढून ठेवला. त्यावेळेस दूरदर्शन एवढं बरं होतं क्लिअर. आणि नादात हे कलाकार रोखून नादी असतात. गे आम्ही फिरलो, बाहेर फिरलो तर एवढी थंडी वाजायची नाही. घरीच वातावरण बदलायचं. आता हे सगळं सृष्टी सौंदर्याचं आस्वाद घेणारी मंडळी घडीत पाऊस यायचं, घडीत आभाळ यायचं. आता संतोषजी महाराज पौर्णिमेच्या रात्री तिथं हजारो लोक जातात पर्यटक केदारनाथला, याला मानसला. तर ते चंद्राचा प्रकाश, मग तो कैलास पर्वत कधी पांढरा दिसतो तर कधी सोनेरी रंगाचा दिसतो वगैरे वगैरे. असं सृष्टी सौंदर्य पाहण्यासाठी आम्ही फिरलो. असं ती टोपी आणि तो चष्मा दिला ठेवून. आता ती रात्री संध्याकाळी ध्यानाला आम्ही स्नानाला जायचो. अरे ते आपलं टोपीन चष्मा तिथं राहतं. पण तीर्थक्षेत्रावर इमानदार लोक असतात, तसंच होतं. आणि ते गंगाधर शेठ असे शिवप्रसाद सारखे. पण दक्षता कशी आहे. जनार्दन स्वामीचा परिग्रह नव्हता, फक्त दूध आणि खारीक घ्यायचे. बाबाजीचे दात थोडेसे हे असल्यामुळं ते कुटून द्यायचे. ते खलबत्ता फक्त आणि खारीक बरोबर राहायचे. मग आता बाबाजी महाराजनी मला भूक लागली. बघा कसं सोयाधारी माणसासारखे सांग. संतोषगिरी महाराज कळतं का आता आता तर असं बाबा सांगू नये. मला वाटलं काहीतरी खावं. मी काही तुम्हाला सांगतो काही करावं. ते पाहतो पूजेमध्ये ते तयार आहे. देव जाणे काय असं आम्ही काय गुलाबजामुन थोडी करणार. आता तोंड खराब पडलं थोडी मिरची भाकर खावा. दुसरं काही नाही. असं गोड नाही, जे असं आपलं साधारणच ते बरोबर तयार. नाही तर हेच म्हणतात बाबा हे करू का, कर बा. सांगा नाही लागत. लक्ष्मण महाराज बाबाजीला भूक लागली की बाबाजी काय म्हणायची, गंगाधर हरती केळी चांगली आहे ना, घे ना ती, चांगली दिसते केळी. मग त्यानं समजून जायचं की बाबाजीला भूक लागली. खारीक कुटायचे, दुधात थोडे भिजायचे. ती म्हणायची नाही मला भूक लागली. काय साधनाची परिकाष्ठा आहे ठाकरे महाराज. डोळ्याला पाणी येतं की काय कधी याच्यानंच नाही हो. पोटासुद्धा आता यांच्याकडे मागितलं तर काय गैर थोडी. तुमच्याकडं आम्ही काय मागितलं मला भूक लागली मध्यात, गैर थोडी नाही. पण नाही, भिक्षापात्र अवलंबीने जळोजीने लाजीरवाने. आम्हाला बी सांगितलं की भगवान शंकरकडे भिक्षा मागायची. अन्नपूर्णम सदापूर्णम शंकरम प्राणवल्लभे असं मंत्र म्हणून तुम्ही भगवान शंकर भिक्षा मागा. फक्त इतर लोकांकडे हात पसरायची गरज नाही. ही जनार्दन स्वामीची तत्व आहे. मला द्या मला द्या मला द्या, हे काही तत्व आहे. त्यांनी होऊन दिली ती गोष्ट वेगळी. तुम्ही कशाला याचना करता, कशाला मागता, हात कशाला पुढं करता. जनार्दन स्वामींनी 40 वर्ष त्यांच्या सांगितलं नाही, कोणाला म्हणलं नाही की मला द्या म्हणून. श्री मुनिवर स्वामी जनार्दन
मुनिवर स्वामी जनार्दन करी भक्ताचे कल्याण. म्हणून द्या हो असे बाबाजीला लहानपणापासूनच असे मुलांना संस्कार म्हणा की त्यांचं भाग्य उदयाला यावं म्हणून सगळ्याला यावं, लहान थोर सगळे या. बाबाजीला लहान मुलावरची आपण घटनात म्हणतो तशा प्रकारची ती लहान अवस्था असेल त्यांची, पण निरीक्षण शक्ती चांगली पाहिजे शिष्याची किंवा सेवाधारी माणसाची की यांना काय हवं असेल. हे शरीराची त्यांना तशी ती शरीराकडे उदास दृष्टीनं पाहतात, पण तुमच्यासाठी हे शरीराची आवश्यकता आहे. जास्तीत जास्त बाबाजी राहिले पाहिजे असं कोणाला नव्हतं वाटत. आणखीन राहिले पाहिजे, 25 वर्ष राहिले असते तर किती चांगलं झालं असतं, किती महाराष्ट्राचं परिवर्तन झालं असतं. असे महापुरुष बाबाजी सद्गुरू जनार्दन स्वामी तिथं अनुष्ठान केलं आणि त्यांना शिवपुराण वाचलं होतं की केदार का कंगन प्रसिद्ध आहे. हे वेगळ्या स्थानावर वेगळ्या गोष्टी प्रसिद्ध आहे. काल तुम्हाला सांगायचं राहून गेलं की महांकाळचं भस्म प्रसिद्ध आहे, ते चिताभस्म आहे, तिथं भस्म प्रसिद्ध आहे. श्रीशैल्याचं भस्म प्रसिद्ध आहे, तसं केदारचं कंगन प्रसिद्ध आहे. त्याच्यावर विशिष्ट प्रकारची डिझाईन होती, ती बाबाजीच्या हातात होती. आणि हे ज्यावेळेस कडं तयार केलं आम्ही तर बाबाजीच्या सेवेला होतं, तर मग रात्री ते सगळं निरीक्षण करून पाहायचं बाबाजी झोप लागली का, अशा मिशा वगैरे अशा बाजूला करायच्या. आणि मग काही रात्री बाबाजी एक त्यांना झोप लागायची, मिशा वगैरे बाजूला करायच्या. कधी कधी डोकं खाजायचं तर डोकं पण खाजायला लावायचं. आणि मग ते पाहिलं ती डिझाईन तशीच अशी वहीवर लिहून घेतली आणि मी अशी डिझाईन तयार केली. आणि हे पहिलं कडं तयार केलं, बाबाजीच्या हातात दिलं. त्याच्यावर ओम जनार्दनाय नमः, एका बाजूने ओम नमः शिवाय असं त्याच्यावर लिहिलं होतं. बाबाजीने सांगितलं अरे चांगलं आहे, ओम नमः शिवाय काढलं, आणि पण हे कशाला काढलं, हे नाव कशाला काढलं. म्हणलं बाबाजी हे तुमचं देव आहे ओम नमः शिवाय, आणि हा ओम जनार्दनाय आमचा देव आहे. लहान जसं तुम्ही आता लहान मुलाचं कौतुक तसं बरोबर गालाकडे घाल. बाबाजीचं कळं फार ते झिजून गेलं. म्हणून बाबाजी फार झरबन भाऊ केदारनाथून आणले. मग त्याला मी ते तारण असं बाबाजी म्हणते काढून म्हणलं आपण त्याच्यात भर टाकू, जाड करून आणू. नाही म्हणे भाऊ तर सोनार तापेन त्याला, त्याचले मंत्र निघून जातील. काय भोळे बाळे, भोळ्या भाविकांचा माझा सखा पांडुरंग, पुनिया गेलो त्यांच्या नामामध्ये रंग, पुनिया गेलो त्यांच्या. अशा प्रकारचे केदारनाथला अनुष्ठान केलं जनार्दन स्वामींनी. पांडवांनी सांगितलं की प्रभो तुम्ही आमचं तोंड पाहिन, आम्ही ब्रह्महत्यारे आहोत, पण कसं करा आमच्या अपराध पदरात घ्या. तुमच्या दर्शनम स्पर्शनम पापनाशनम, तुमचं दर्शन झालं, तुम्हाला स्पर्श झाला, रेड्याच्या रूपानं नको होईना, मग आमच्यामध्ये कोणतं पाप राहिलं, मग आम्हाला दर्शन द्या. म्हणून भगवान शिव त्या ठिकाणी तिन्ही रूपामध्ये पार्वती मैया, श्री गणेश आणि श्री भगवान शंकर त्या तीन प्रकारचे ज्योतिर् त्या लिंगातून निघाल्यानं सांगितलं मी तिन्ही प्रकारे या ठिकाणी सांगले. सौराष्ट्रे सोमनाथश्यम श्रीशैल्ये मल्लिकार्जुन उज्जैन्याम हमकाल ओंकारमलेश्वरम केदार हिमपृष्ठे डांकिनीम भीमाशंकरम. हिमपृष्ठे म्हणजे हिमालयात. आणि मग सांगितलं की देवा तुमच्या फक्त पार्श्वांगाचं दर्शन झालं, भीमानं तुम्हाला गदा मारली, आम्हाला क्षमा करा. भीमानं पण क्षमा मागितली आणि भगवान शंकराला जखम झाली असेल म्हणून स्तूप लावलं. म्हणून आत्तापर्यंत देवाला स्नान घालत नाही. पुजारी स्नान करतो कोणी देव जाणे करत असेल गरम पाण्यानं, पण गार पाण्यानं कोणी स्नान करत असेल देवाला पण स्नान घालत नसतील, पण तूप लावतात देवाला. बरं तिथे विशिष्ट प्रकारची फुलं आहेत, बेल नाही त्या भूमीमध्ये. आम्ही रुद्रप्रयागहून जाताना रुद्रप्रयाग आहे, 2-3 प्रयाग लागतात. तिथून बेलपत्र ठेवले, हिरवे बेलपत्र ठेवले. तर ब्राह्मणाला असा आनंद झाला की त्यानं घेऊन गेला ते बेलपत्र. इथं बेलपत्र मिळत नाही. आणि मग नुसत्या पार्श्वभागाचं दर्शन झालं परमेश्वरा.
तुमचं मुख कुठं आहे? म्हणजे तुम्हाला जर मुख पाहिजे असेल तुम्ही पशुपतीला जा. पशुपती, पशुचं रूप धारण केलं भगवान शंकरांनी. पशुपतीला 5 मुख आहे. पशुपती यात्रेला होते तुम्ही? पशुपती यात्रेला होते तुम्ही? संतगीर महाराज. पशुपतीला 5 तोंड आहे, अर्थात ती मूर्ती पारशी म्हणतात, म्हणून मंदिरात कोणा जाऊ देत नाही. आणि म्हणून केदार हिमपृष्ठे डांकिनी भीमाशंकरम पांडवा करता. आणि मग तिथून पुढं पांडव स्वर्गारोहण झालं. धर्मराजाचा अंगठा खाली पडला. जरो कोणतरी एवढंच खोटं बोलले तर धर्मराजाचा अंगठा खाली राहिला. आपण किती खोटं बोलतो, आपण इथंच राहतो, वर जायचं. एकदा ते बी शाश्वत असत्य नाही बोलले, अशाश्वत असत्य बोलले. नरव्या कुंजर तुम्हाला माहिती आहे महाभारतात असतं. तरी ब्रह्मदेवाचा अंगठा तिथं राहिला. आणि बाकीचे पांडव स्वर्गावरून मग जिथे अंगठा पडत तिथे अंगुष्टेश्वर महादेव मंदिर आहे. मंदिर आहे की नाही काय माहिती, पण पुण्यश्लोक आहे. फक्त 4था होता मी वाचलं. केदारनाथचं महत्त्व 1800 साली पुण्यश्लोक अहिल्याबाईने ते मंदिर बांधलं. आता मला सांगा 300 वर्षापूर्वी कसं जात असतील, कसे दगड नेल्या. आपण गेलो तर ते पोल 8-10 माणसं घेऊन जात होते. इलेक्ट्रिकचं पोल 2-5 पावलं गेले का थांबायचे, 2-5 थोडं गेलं का थांबायचे. तेव्हा इलेक्ट्रिकसुद्धा नव्हते आम्ही गेलो तेव्हा. आता सोयी झाल्या, पण पुण्यश्लोक अहिल्याबाईच्या वेळेस कसं असेल. आणि दगड पाहिले की एवढं लय काही किती मजबूत मंदिर आहे ते. आता मगच भूस्खलन झालं तर मोठा दगड आला त्या मंदिराच्या पोटाला लागला. आणि बाकीचं सगळं इकडून सगळं डोंगरच आहे. डोंगरावर घर बांधलेले आहेत. आता टुरिस्ट आता वाढली म्हणून आंबट शौकीन पण जायला लागले. मग आंबट शौकीन आले की देवत्व कमी होऊन जातं, म्हणजे पवित्रता राहत नाही. आणि मग कधीतरी देव सारून टाकतो. भूमी अपवित्र झाली, गेले पडून बात्यासारखे गेले पडून. अर्थात ते वाईट असे. केदार हिमपृष्ठे, मग तुम्हाला माझं मुख पाहिजे असेल तर पशुपतीनाथला जावं लागेल. अशा प्रकारचं ह्या केदारनाथ ज्योतिर्लिंगाचं महत्त्व आहे. केदार हिमपृष्ठे डांकिनी भीमाशंकरम. आपल्या महाराष्ट्राची भूमी फार पावन आहे. या भूमीमध्ये 5 ज्योतिर्लिंग आहे. त्यापैकी एक ज्योतिर्लिंग आहे डांकिनी भीमाशंकरम. हे महाराष्ट्रात आहे, आपल्या जवळच पुण्याजवळ जुन्नरजवळ डोंगर आहे. डोंगरात ते शिवलिंग आहे. कारण त्या ठिकाणी डांकिनी म्हणजे पिशाचिनीचं वस्ती होती. तिथं सर्व पिशाचे लोक त्या पिशाचिनी राहायच्या. असं काहीतरी एखादा श्रीवार्ड राखीव ठेवला असतील भूतानी, तुम्ही इथं राहा, आम्ही दुसरीकडे राहतो. अशा प्रकारचं डांकिनी भीमाशंकरम. तिथं भीमक राजाची कन्या भीमा म्हणून होती. ती भगवान शंकराची प्रार्थना करायची. भिल्लाचा राजा असेल, त्यांचा राजा असेल, आणि ती कन्या मात्र भगवान शिवाची उपासना करायची. आणि ती उपासना करत असताना आता अनुष्ठान केलं तर आपोआपच शरीर शुद्ध होतं, मन शुद्ध होतं. फलाहार खाल्ल्यामुळं शरीर बी शुद्ध होतं. आणि शुद्ध झालं की मग शरीरामध्ये विशिष्ट प्रकारचं तेज येतं. अशा प्रकारची ती भगिनी अनुष्ठान करत असताना ती तेज संपन्न झाली. शिवाय आणखीन मुसमुसणारा तिचं तारुण्य आणखीनच शोभवंत दिसायला लागली, आणखीनच सुंदर दिसायला लागली. आणि आकाशमार्गावर जाताना एका आसुरानं तिला पाहिलं. आणि तो आसूर दररोज तिला त्रास द्यायसाठी यायचा. तो आसूर दुसरा तिसरा कोणी असं कुंभकर्णाचा नातू होता. त्याचं नाव पण दिलेलं आहे. तो तिला पाहिल्यानंतर तिला त्रास द्यायला यायचा. ज्या स्त्री असतात त्यांना स्त्रिया हे वाईट भावनेनंच पाहतात, चांगल्या भावनेनं पाहत नाही. दैवी संपत्तीवाले लोक आई पाहतील, आई दिसेल त्यांना. परस्त्रीमध्ये तुकाराम महाराजला परस्त्रीमध्ये माऊली दिसली, नवे नवे माझी रुक्माई दिसली. छत्रपती शिवाजी महाराजांना त्या सुभेदाराच्या सुनामध्ये आईत्व दिसलं, आपल्या जिजाबाई साहेबाचं अस्तित्व दिसलं. आश्चर्य लोकांमध्ये तसं नसतं, त्यांची कामुक दृष्टी असते. आणि मग तो तिला त्रास द्यायचा. आणि त्रास देताना तिने भगवान शंकराची प्रार्थना केली
हे प्रभो कैलास राणा कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळा कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. मन भगवान शंकर प्रगट झाले आणि त्या दैत्याला मारलं. तर तो दैत्य एवढा मोठा होता की तो पर्वतच दैत्याकार झाला. तर भीमाशंकर डोंगरावर आहे, तो पर्वताकार झाला म्हणजे मोठा आकार झाला. भगवान शंकरने सुद्धा आपला आकार वाढवला. डांकीने भीमाशंकर, भीम म्हणजे मोठं होणं. भीम म्हणजे जरी भीम आपण पांडवापैकी म्हणतो, भीम अर्थ असा आहे की व्यापक होणं. तो राक्षस असा व्यापक व्हायचा आणि त्या शांकीने डांकीने त्याला आणखीन प्रोत्साहन द्यायचे. भगवान शंकरून त्याला ते संगीत करून करून दमून गेले. आणि थोडं थांब बाबा, मला विश्रांती घेऊन ये. त्या भूतीने बरं वाटलं, नाचायला लागलं. पहा आमचा राजा कसं आहे, देवालासुद्धा हरवलं त्यानं. पहा तुम्ही निवडून घरी आले, सौभाग्यातील फार आनंद होतो. आणि पडल्यावर तुमचं काय मत आहे? तशा प्रकारचे शंकराला हरवलं आपल्या देवा. शांकीन डांकीन नाचायला लागले आणि त्यांचं नाचणं कसं असेल, रॅक अँड रोलच असेल. बाबाजीचं भजन नाही काढलं का आता त्याकडे हे लोक म्हणलं लगेच ओळखलं. हे काय अध्यात्म नाही आहे, कोणतं गीत म्हणलं काय, हे मॉडर्न आहे. कोणी तर काढलं, काल दाखवलं संतोषगिरी महाराज. तसे विचार ते डांकीन नाचायला लागले. जेव्हा सांगितलं नाचू दे, माझे तर श्रम परिहार होऊ द्या. बरं आहे तुम्ही नाचता का महिना, माझं करमणूक होईल. देवाला घामाला टिपला खाली. घामाला त्याची भीमा नदी झाली. भीमा पर्वतावर टाकला ना, तीच पुढे चंद्रभागा झाली. आणि मग परत भगवान शंकर ताजेतवान झाले आणि त्या दैत्याला मारलं. मग शांकीने डांकीने पळून गेल्या. आणि मग त्या भीमक कन्याने सांगितलं, प्रभो नित्य उपासनेसाठी तुम्ही इथंच निवास करा. म्हणून डांकीने भीमाशंकरम, जंगल आहे चौकडं आणि मंदिर आहेत. छत्रपतीच्या मंदिरात दर्शनाला जायचे. कधी पंढरपूरला गेले किंवा आळंदीला गेले किंवा देहूला आले की मग भीमाशंकर दर्शनाला जायचे. आणि पुढं चिमाजी आपण त्या मंदिराला एक घंटा दिली. पेशव्यांनी ते मंदिर, जीर्ण झालेलं मंदिर पाडून परत त्याचा जीर्णोद्धार केला. बाबाजी पण 3-4 मंदिराचा जीर्णोद्धार आहे. सिद्धेश्वराचा जीर्णोद्धार आहे, पिनाकेश्वराचा जीर्णोद्धार आहे, आणखीन पारेश्वराचा पण जीर्णोद्धार आहे. इकडे काशी विश्वनाथाचं, ही काशी विश्वेश्वर जे आहे पोलतांब्याला, ती सुद्धा जीर्णोद्धार आहे. आणि जीर्णोद्धार करणं बाबाजी म्हणतात की नवे कपडे घातल्यानंतर माणसाला आनंद होतो. तसं जुने शिवमंदिर पाडून किंवा पडलेल्या अवस्थेत असतील, भग्न अवस्थेत असतील, त्याला जर परत बांधलं तर ती देवता विशेष प्रसन्न होते. आणि पेशव्याला विशेष प्रसन्नता प्राप्त झाली. महाराज त्यांच्या घराण्यामध्ये बहुतेक पेशवे मंडळी तुम्हाला गणेशाचे उपासक दिसतील, भगवान शंकराचे उपासक दिसतील. छत्रपतीच्या वंशातले, भोसले वंशातले, हे सुद्धा छत्रपतीच्या वंशातले बहुतेक लोक शिवभक्त होऊन गेले. आणि म्हणून त्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांचं अस्तित्व झालं. फक्त इंग्रज नाही गेले एवढं बरं झालं, मोगल पण नाही गेले. मंदिर असं जीर्ण झालेलं पाडलं, पण कोणी पाडलेलं इतिहासात त्याचा उल्लेख नाही. डांकीने भीमाशंकरम. पण जंगल आहे, त्या जंगलामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पशुपक्षी आहेत. इसवी सन 1767 पेशवे नानासाहेब फडणीस यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. 1929 साली तिथं चिमाजी आपण आणि प्रचंड अशी घंटा म्हणतात की ती 200 किलोची, तिच्यावर इसवी सन लिहिलेलं आहे. आणि ती कुठली आहे काय आहे ते पण त्याच्यावर लिहिलेलं आहे. ते 29 साली त्या मंदिराच्या मोठं असं भगवान नंदिकेश्वराचं मंदिर आहे, त्या मंदिराच्या बाजूला ती घंटा बांधलेली. तो घंटा वाढला की संपूर्ण त्या डोंगरावर हे जायचं.
आवाज जायचा. मग त्या ठिकाणी असणारे पशुपक्षी वगैरे वगैरे आणि त्यांना ते बरं वाटायचं. त्या ठिकाणी विशेष पशुपक्ष्यामध्ये हे सांगितलं आहे की एक खार नावाची पशु आहे. त्याचं विशिष्ट प्रकारचं नाव आहे. ती जनावरं किंवा ते पशुपक्षी त्या ठिकाणी जास्त आहे. पशु वाघ आहे, वेगवेगळ्या प्रकारचे पशुमध्ये सांगितलं आहे की वाघ आहे, एक खारीसारखा पक्षी आहे, तो त्या ठिकाणी राहतो. ते लोक पाहायला जातात. अभयारण्ये अशा प्रकारची डांकीन भीमाशंकरम वारणस्त विश्वेशम त्र्यंबकं गौतमीधरे 12 ज्योतिर्लिंगापैकी श्रीक्षेत्र केदारनाथ आणि भीमाशंकर. भीमाशंकरला कधी जाता येतं, कोणत्याही ऋतूत जाता येतं. मंदिर असं खोल आहे, काही पायऱ्या उतरून मध्ये जाता येतं. वेगवेगळ्या प्रकारचे कुंड आहेत आणि आता महाराज लोकांचे आश्रम पण झाले आहेत. आता व्यवस्थित सुधारणा आहे. आम्ही पण बऱ्याच वेळेस भीमाशंकरला गेलो, तिथं अभिषेक करता येतो. अभिषेक करणारे ब्राह्मण आणि तसे संतुष्टच आहे. अशा प्रकारची डांकिनी भीमाशंकरम अशा 12 ज्योतिर्लिंगापैकी हे एक आहे. हे शांकिनी डांकिनी ह्या सुद्धा स्त्रियाच होत्या. गायत्री मातासुद्धा स्त्रीच आहे, पार्वती मातासुद्धा स्त्रीच आहे, सीता मातासुद्धा स्त्रीच आहे आणि पिशाचिनी स्त्रियाच आहे. शूर्पणखा कोणती स्त्रियाच होती. पण स्त्रियामध्ये 3 गुणधर्म आहेत. त्यांचा जर आसुरी स्वभाव जागृत झाला तर त्या नागासारख्या संवारिक पण होऊ शकतात. सात्विकता भाव आला तर त्या भगवती सरस्वतीसारखे विद्यापन देऊ शकतात. या कुंदे तुषार हार धावणा ती विद्या देणारीच आहे, ती स्त्रीच आहे. म्हणून भगवंताने विभूती सांगताना 7 प्रकारच्या स्त्रिया सांगितल्या आहे. श्री, प्राज्ञा, बुद्धी, दया, क्षमा ह्या जे काही स्त्रीलिंगी शब्द आहे, बहुतेक नद्यांची नावं स्त्रीलिंगी आहे. आणि ओढ्याची तुमच्या गावाला ओढा असेल, पहा तुम्ही कोणत्या गावाला ओढा आहे त्याचं नाव ऐकत. यमजबाबाचा ओढा, फलाण्याचा ओढा, बेस्तान माणसाचे नाव ओढ्याला आहे. आमच्या गावाला पण ओढा आहे. चिमाजी बाटलाचा ओढा. स्त्रियांचं नाव नाही. गंगा, सिंधू, सरस्वती, शरयू, महेंद्र, तनया, गोदावरी, गंडकी सगळे स्त्रियांचे नाव. ओढ्याला मात्र माणसाचे नाव आहे. म्हणून स्त्रीमध्ये 7 प्रकारचे विभूती भगवंतानं सांगितले. प्रत्येकाची एकच आहे. नृपा माझे मी, मनुष्य माझे मी राजा, मना माझी, इंद्रिया माझी मी मन, आणि वेगवेगळ्या प्रकारचे जपमध्ये मी जपयज्ञ. गायत्री जशी ही सात्विक देवता आहे, भगवती सरस्वती ही सात्विक देवता आहे. भगवती लक्ष्मी ही आपली कुलस्वामिनी आहे. ही आपल्याला द्रव्य देते. सरस्वती मातेचं त्या द्रव्याला कशा प्रकारचं खर्च करायची सद्बुद्धी देतं. पण या सर्वांचं रक्षण करण्यासाठी महाकाली आपलं रक्षण करते. म्हणून महाकालीला रुद्र अवतार मानलेला आहे. लक्ष्मीला सात्विक अवतार राजस अवतार मानलेला आहे, कारण ती द्रव्य देते. आणि भगवती सरस्वतीला सात्विक देवता मानली जाते. आणि म्हणून या नाही जरी आपल्याला गायत्री मंत्राचा अधिकार असला, पण आपली कुलस्वामिनी जी आहे तिची पूजा आपण केली पाहिजे. दरवर्षी घेणं तर चांगलंच आहे. कुलस्वामिनी कोणती नाही, कोण कुलस्वामिनी तर आपली महाराष्ट्राची भूमी पवित्र आहे ना. 3.5 पीठ आपल्या महाराष्ट्रात आहे. श्रीक्षेत्र तुळजापूर आहे, तुळजाभवानी आहे. श्रीक्षेत्र करवीर आहे, ज्या ठिकाणी महालक्ष्मी आहे. श्रीक्षेत्र माहूर आहे, त्या ठिकाणी भगवती रेणुका माता आहे. आणि श्रीक्षेत्र अर्धक होईना पीठ, पण ते आद्यपीठ मानलं जातं. संशोधनकार म्हणतात सप्तशृंगी निवासिनी. परमपूज्य गणेश महाराज सांगायचे की त्या भगवतीने बोलल्याशिवाय आपल्याला जाता येत नाही. माधवगिरी बाबा आम्हाला विनंती करायला लागली की चला माझ्याबरोबर. म्हणलं काय कारण, तिथं आपल्याला कळश लावायचा आहे मंदिरावर. मंदिरावर सुवर्ण कळश आहे. लक्ष्मण महाराज, जनार्दन महाराज कर्मधर्म सहयोगानं त्या कळशाला शेवटी आपला हात लागला आहे.
सोन्याचा कळश येतो, कळश नव्हता मंदिराला, मंदिरच नव्हतं बांधलेलं. आम्ही ज्यावेळेस गवत कापायला ते मंदिर नव्हतं. 30-35 वर्षापूर्वी. नंतर कोणतरी विचारणं वर्गणीतून म्हणा कसं म्हणा ते मंदिर म्हणजे गाभारा तयार केला. नाही तर डोंगरात कपरेला ती मुडकी होती, फार भयान मोठी मूर्ती ती मध्ये तशीच कोरलेली, मात्र अशी मान खाली. मार्कंड ऋषीचं पुराण ऐकते, ते आद्यपीठ मानलं जातं. मार्कंड ऋषीने देवी भागात लिहिलं, देवी सप्तशती लिहिली. आणि म्हणून अशा प्रकारे जरी ते अर्धपीठ असं मानतात, पण ते अर्धपीठ नाही, ते पूर्णपीठ आहे, अनादिपीठ आहे असं मानलं जातं, पूर्णपीठ मानलं जातं. आणि अशा प्रकारचे कोणत्याही देवतेला आपली कुलस्वामीने असतं समजून घ्यायचं असतं, कोणतेही देव. आणि मग इतर कुलस्वामिनीने असं समजू नये, त्या कुलस्वामींना वर्षातून एकदा होईना, लग्नातून एकदा होईना, एक जण आलं म्हणे, बाबा आमची कुलस्वामिनी कोणती? तुमच्या लग्नाच्या वेळेस तुम्ही कुठं गेले होते? कोणत्या कुलस्वामीला गेले? नाही म्हणे आमचं लग्न असंच झालं, टिंब. मग म्हणून ब्राह्मणाला विचार, अरे बाबा हाडल्यानंतर का अगोदर जायचं नाही का? आणि हे कुलाचार न जाणल्यामुळं एक सिद्धांत आहे की मुलावरती संस्कार नाही, मुलीवरती संस्कार नाही. 18-20 वर्ष मुलीचा सांभाळ करतात आणि मुली काही करून नाही लागत. त्याला गुरबंद आला, रडायला लागलं बिचारा, काय करू, असं मुलीने केलं. आता काय सांगणार आपण? म्हणलं बाबा शोक करायचं काही कारण नाही. हे बा आईवडील हे जन्मदाते, जन्म देण्याचा अधिकारी, कर्माचा अधिकारी का तुम्हाला? तुम्ही कोणाचं कर्म बदलू शकता का? नाही. त्याचं कर्म घेती जोडले ते कोणाचे न चाले. चौघे पुत्र दर्शिताला अंतकाले तो वेगळा. पहा श्रीकृष्णाची वैभव बंदी पडले वसुदेव. कोणाचं भाग्य काय, कोणाचं कर्म काय ते काही बदलता येणं शक्य नाही. ठीक आहे, जिसकी करणी उसके साथ, काय करणार. आपलं कर्तव्य आहे की त्या मुलीला चांगलं शिकवलं, चांगले संस्कार दिले, पण कमी विचार करणं. म्हणून एक विचार असा आहे, हात जोडून थोडं मला संकोचानं सांगा वाटतं की आईवडिलांनी सुद्धा मुलींना हे शिक्षण दिलं पाहिजे की बाबा हे असं आहे, हे थोडंसं संयम बाळगायला पाहिजे. हे आदुबरीत जर केलं तर असा त्रास होतो, शिकायला काय हरकत आहे. हे ज्ञान कामशास्त्राचं ज्ञान शिकायला काय हरकत आहे. हे आम्हाला अनुभव आहे, आम्ही पण तुझ्याच वयातून गेलेलो आहे. पण आमच्या आईवडिलांचं आमच्यावर अंकुश असल्यामुळे व्यवस्थित झाला की नाही आमचा संसार. तर तुम्ही पण समजून सांगितलं पाहिजे. तो बिचारा नाराज झाला, रडायला लागला की बाबा. म्हणलं नाही, हे मुलींना पण संस्कार दिले पाहिजे. म्हणून आम्ही काय म्हणतो की मुलींना पाठवा पूजाला, निदान 2-3 शब्द ऐकतील, झालं तर झाला परिणाम. कारण वय येते, निसर्गच तसा आहे की त्या वयामध्ये तेवढंच गोष्ट आवड, त्याची आवड इतकी होऊन जाते की संयम सुटून जातो, मुलाचा असो की मुलींचा असो. आणि म्हणून थोडं संयमी जीवनाला जीवन म्हटलेलं आहे हे समजायला आईवडिलांनीच सुरुवात केली पाहिजे, सांगितलं पाहिजे. हे काही वाईट नाही मुलींना सांगणं. आपण ज्याच्यातून गेलो ते सांगायला काय हरकत. तरुण वयाला मुलीला तेवढं भान नसतं, त्यांना ते थोडंसं मजा वाटते, आनंद वाटतो. पण त्या आनंदाचा परिणाम काय आहे हे आपण जाणतो ना. म्हणून आईवडिलांनी हे शिक्षण देणं महत्त्वाचं वाटतं. एक माझ्या संकोच दृष्टिकोनातून सांगतो, एक वैयक्तिक सांगतो की केलं पाहिजे. निदान ज्या ठिकाणी साधू संत चांगले विचार सांगतात त्या ठिकाणी तरी लहान मुलांना हे मुलाला किती संस्कार लागले, हे मुलं किती चांगले, जाईल की वाईट भावनेकडं मन जाईल. आणि बाबांनी सांगितलं हे शास्त्रामध्ये बसत नाही. असं कुठं ना कुठं तरी एक एक बुद्धीचा कप्पा सांगेल की नाही की नाही हे योग्य नाही, सांगेल की नाही. आणि ज्यांना माहीतच नाही ते काय. म्हणून ह्या मुलांना मुलींना हे सांगण्यासाठी हा उपक्रम आहे. संतांचं काय रे बाबा. आणि एवढं करून मी जर नाही ऐकलं तर मग त्याचं भाग्य ओढून नेलं असं म्हणतो मी. बाबाजी म्हणजे की सद्गुरू तुम्ही त्याला शिव म्हणा, संसार लांडगा लागला पाठीशी, सद्गुरू तुम्ही त्याला शिव म्हणा. धनगर असतो तो मेंढ काळपात असं बाजूनं असं कडं लावतो
ते कुंपणासारखं लावतो, सगळ्या मेंढ्या त्याच्यात बसतात आणि लांडगा येतो आणि मग धनगराजवळ तो कुत्रा असतो, तो कुत्रा फार हे असतो, दक्ष असतो आणि तो लांडगा आला का भोकायला लागतो आणि मग तो धनगर जागा होतो आणि धनगर जागा झाला की मग तो सांगतो की छू छू म्हणलं का ते कुत्रं ते लांडग्याला पळून लावणारं कुत्रं पहा तुम्ही. आमच्या लहानपणी धनगर होता एक, त्याला 3-4 कुत्रे होते. म्हणून बाबा हे कुत्रे काय बाबा हे रक्षण करतात म्हणजे लांडगा तर मोठा असतो कुत्र्यापेक्षा, माहिती का तुम्हाला? लांडगा पाहिला असेल कोणा, कुत्र्यापेक्षा मोठा असतो तो. आणि मग कसं काय चाल करतात म्हणजे बाबा 3 कुत्र्याने एक लांडगा फाडूनच खाल्ला. जे बिलगले त्याला, त्याच्या मागच्या पायाला बिलगले, पुढच्या पायाला बिलगले, तर हाडूनच काढला. असे आमचे कुत्रे असतात. म्हणून बाबाजी म्हणत त्यांच्या भाषेत की संसार लांडगा लागला पाठीशी, सद्गुरू तुम्ही त्याला शिव म्हणा. बाबाजी म्हणजे शिव नाही, शिव म्हणा. शिव शब्द देतात बाबाजी म्हणते, तर शिव हा नाव देतात आणि मग तो लांडगा पळून जातो. सद्गुरू तुम्ही त्याला शिव म्हणा. बाबाजी खूप समजून सांगायचं, असं बोट करून सांगायचं. एक एक प्रक्रिया बाबाजींची किंवा समोर पाहायला मिळते की बाबाजी कसे बोलायचे. संसार लांडगा लागला पाठीशी, सद्गुरू तुम्ही त्याला शिव नाही शिव म्हणा. शिव म्हणलं की तो लांडग्याला पळून जातो. असं भगवंताच्या नामापुढं हा संसार दुःख पळून जातं. कर्माचे अधिकारी आपण नाही. संस्कार देणं आपलं कर्तव्य आपण केलं, काय फळ मिळेल ते का आपल्या हातात आहे का? जाऊ दे, तो नाराजपणा सोडून द्या, त्यांचं कर्म त्यांच्यापाशी, काय करणार. बरं ते सरकारी नियम आता शिकल्यामुळं या फोनमुळं फार सगळं करून मग आईवडिलांना सांगतात आणि ते काही चालत नाही. काय करणार? बरं काही करा तर आणि कायदा असं आहे की ते अवघड काम आहे. काय करणार? दोन्हीकडून कायद्याची बाजू दोन्हीकडून पाहिली जाते की असं होतं, आपलं शरीरावर त्रास पण होतो म्हणून कायदे कडक करावे लागतात. कायदे कडक केल्यानं तिथं वडिलांना असं मानसिकता क्लेश सहन करावं लागते. आईवडिलांना काय करू शकत नाही. आणि म्हणून भाऊ न काही करता मौनच सर्वसाधनं वंदनम दुर्जनम प्रथम वंदन. काय करणार असं समाधान करता सांगायला लागणार आहे ना. आम्ही काय दुसरं सांगणार आहे? ठाकरे सरकार काय दुसरं सांगणार आहे? जाऊ दे बाबा, दुःख करायचं काही कारण. जास्तिक मानसिक क्लेश तुम्हाला आणखीन त्रास होईल. शरीरावर परिणाम होतो, मनावर परिणाम होतो, समाजामध्ये थोडंसं वाईट वाटतं. पण आता जमानाच असा आला की समाज म्हणतो जाऊ द्या जाऊ द्या, काय करणार. समाज पण आता मानायला लागला ना. आणि म्हणून दुःख न करता ईश्वर स्मरण करावं. जिसकी करणे उसके साथ. कर्माचे अधिकारी आपण नाही, हा सिद्धांत आहे. आणि हेच सिद्धांतानुसार बाबाजीने हा लोकसंग्रह जमा केला. 3रा अध्याय वाचा. एकासाठी जमवलं हे लेकरं लाकर तुमच्यासारखे. बाबाजी म्हणजे लेकरं लाकर हे पोरं कशासाठी जमा करायची? बाबाजीची भाषा आहे. या बाबा ऐका, सुधारले तर सुधारले, जे सुधारले ते राहिले, जे सुधारले ते गेले. याचा अर्थ आपण सुधारलेलं असं समजू नका. श्रीराम जय राम जय जय राम. 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 अजून खूप सुधारणा करायची. आपण सुधारला असं मानू नका. अजून खूप सुधारणा व्हायची. तुमच्यामध्ये खूप सुधारणा करायची सद्गुरूंना. आणि जास्तीत जास्त सुधारलं तर परिपक्व झाल्यानंतर मग काही नाही. झाडाचा बुंदा मोठा झाला की म्हैस खेटली काय आणि शेळीनं शेंडा मोरडा काय काही फरक पडत नाही. मग बुंदा मोठा होईपर्यंत मात्र संस्कार घेतले पाहिजे. तुम्ही परिपक्व झाले पाहिजे. मॅच्युरिटी म्हणतात त्याला तुमच्या भाषेमध्ये. ती आली की मग तुम्हाला काही त्रास नाही. एकदा दृढ आत्मा दृढनिश्चय झाला. नाही हे सांगतं, हेच आपलं प्रमाण आहे. गुरुवाक्य सदा सत्यम एकम परमपदम. आणि ही सद्बुद्धी देण्याचं काम भगवती गायत्री माता देते, भगवती सरस्वती देते. आणि हे रक्षण करण्याचं काम, धनार्जनाचं काम माता लक्ष्मी देते. आणि या सर्वांचं रक्षण करण्याचं कार्य मातृका नावाची शक्ती आहे, ज्याला आपण कालिका म्हणा, आई म्हणा. ती जसं आपलं रक्षण करते, अशा प्रकारची भगवतीचं किंवा भगवती गायत्री मंत्राचं यथामती महत्त्व आहे. 12 ज्योतिर्लिंगाच्या माध्यमातून आपण श्रीमद नित्यनैवेद्याचं महत्त्व
आणि 12 ज्योतिर्लिंगाचं महत्त्व आदरणीय सद्गुरू साहेबांनी संतजी महाराजांनी विषय दिला म्हणून त्या विषयाचं यथामती गुरुमाऊलीच्या शक्तिस्फूर्तीनं निरूपण करण्याचं सामर्थ्य त्यांचं आहे, आपलं नाही. जय जनार्दन.